तर जय श्रीराम भावांनो, सगळ्यांना यशकडून गुड मॉर्निंग. खूप दिवसांनी आपला ब्लॉग येतोय. आपण आता गाडी खाली करायच्या ठिकाणी आपली गाडी खाली पण झालेली आहे. ती पण आपली नवीन बेंज आपण घेतलेली आहे. तिची फर्स्ट ट्रिप आपली कंप्लीट झालेली आहे. तर चला आपण जाऊ गाडीकडं. तर ही कंपनीत आलेलो, इथं आपली गाडी पार्क केलेली आहे. अजून आपली पोच भेटायची बाकी. पोच वगैरे घेऊन आपण निघणार आहे आता इथून बाहेर. इथनं ट्रान्सपोर्टला जायचं आपल्याला. तर ही आहे आपली नवीन गाडी, 14 टायर भारत बेंज. कसं काय आत यार. खूप दिवसांनी ब्लॉग येतोय, मध्ये ब्लॉग नव्हता. ब्लॉगचं कारण हेच होतं की आपल्याला अजून एक 14 टायर आणायची होती. तर ती आपण बेंजमध्ये आणलेली आहे. तर थोडी खराब झालेली आहे, मध्ये पाऊस वगैरे लागलेला होता, गाडी खराब झालेली. त्याच्यामुळे इकडे बाहेर वगैरे सर्व्हिस स्टेशन भेटले की आपण गाडी वॉश करून घेऊ. हे आपली 14 टायर बेंजचा नादच लई कडक असतोय. अशा प्रकारे आपल्याकडे 3 गाड्या झालेल्या आहे. त्या पण 3 वेगवेगळ्या कंपनीच्या. एक टाटाची 16 टायर, एक 14 टायर अशोक लेलंड आणि 14 टायर आता बेंज. या गाडीची फिलिंगच वेगळी. तर बघू बिल आपल्याला पोच वगैरे केव्हा भेटते, मग निघू आपण बाहेर. आपल्याला पोच वगैरे भेटलेली आहे. तर आता आपण एक 5-10 मिनटात निघूया कंपनीच्या बाहेर आणि एक वॉशिंग पॉईंट सापडूया. तिथे गाडी वॉश करून घेऊ आणि जाऊया ट्रान्सपोर्टला. तर आपण गाडी वगैरे चालू केलेली आहे. तर आपण निघूया. हा आहे बेंजमधला, हा आहे लुक. पूर्ण कारसारखे फिलिंग आहे. तर आता निघूया कंपनीच्या बाहेर. आपण परत हायवेला लागलेलो आहे. तर आपण पुढे वॉशिंग पॉईंट बघूया. मग आपल्याला जायचं आहे ट्रान्सपोर्टला. तर बघू केव्हा काय माल भेटतो आणि कुठला भेटतो. तर आपण पोहोचलो आहे ट्रान्सपोर्टला. ट्रान्सपोर्टवर आपल्या गाडीचा नंबर वगैरे लिहून दिलेला आहे आणि आपल्याला आज संध्याकाळपर्यंत आपल्या लोडिंगची काय कंडिशन आहे कळेल. आणि आपल्याला एक चांगली बातमी अशी की आपल्याला इथून जवळूनच लोडिंग करायची आहे. 1-2 किलोमीटरवरनं बोलणं चालू आहे. तर बघूया माल होतो आहे की नाही. रोल आहे आपल्याकडे 3 किंवा 4 रोल असणार आहे लोखंडाचे. तेवढे आपल्याला हे करायचे. बघूया. तर ट्रान्सपोर्ट बाहेर चालू की हायवे आणि तेच ट्रान्सपोर्ट आहे. आपल्या शेजारी कंटेनर आहे. आपली गाडी इथं आहे. तर आपली गाडी आपण पुढे पार्क करून देऊ, म्हणजे काहीच ताण नाही. हा हायवे. इथं सगळी सोय आहे, जेवणाची खाण्यापिण्याची सगळी सोय ट्रान्सपोर्टला. हा मेन हायवे. हायवेला खूप ट्रॅफिक आहे आत्ता पण. तर बघूया आपल्या लोडिंगची काय कंडिशन होती ना आपण केव्हा निघणार आहे लोडिंगला. तर भावांनो, आपली लोडिंग कन्फर्म झालेली आहे. तर आपण निघतो आता. म्हणजे आपल्याला इथंच जायचं आहे. ट्रान्सपोर्ट ऑफिसच्या मागे एक स्टील कंपनी आहे, तिथनं आपल्याला रोल लोड करायचे. तर जाऊया तिथे. तर भावांनो, आपण आपली गाडी लावली लोडिंगला
पुढच्या अर्धा एक तासात आपली गाडी रोल होईल. आपल्या गाडीत 4 रोल जाणार आहे लोखंडाचे. तर बघूया, लोखंडाचे नाही म्हणजे पत्र्याचे रोल आहे 3 किंवा 4 येतील. बघूया गाडी भरली की तुम्हाला दाखवतो कशी रोल आहे. तर बघू गाडी केव्हा भरती. तर भावांनो, अशी 4 रोल आहे आपल्या गाडीमध्ये. त्यांना आपण रस्सी वगैरे मारून पॅक केलेलं आहे. साईडने जवळजवळ 1-2 फुटाचे गॅप आहे, काहीच अडचण नाही. तर आपल्याला बघूया बिल वगैरे केव्हा भेटतं, त्यावर आपण गाडी बाहेर काढून घेऊ. बिल वगैरे केव्हा भेटतं मग आपण बिल वगैरे भेटलं की लगेच निघू. आपल्याला पुढे जाऊन डिझेल वगैरे पण घ्यायचं आहे. तर चला, तर आपण निघतोय कंपनीच्या बाहेर आता. हा गेट आहे एंट्रीचा. गेट पण खूप छोटा आहे. गाडी आतमध्ये घालतानाच खूप अडचण आली होती. तर भावांनो, आपण आलो आहे कंपनीच्या बाहेर. आपली गाडी लोड झाली. आपण पेपरची वाट पाहतोय. पेपर वगैरे भेटले की आपण निघणार आहे. बघू पेपर केव्हा भेटतं आहे. गाडी पण खूप खराब झाली. गाडीला वॉशिंगची गरज आहे, पण आता बघूया सर्व्हिस स्टेशन पुढे भेटतं का नाही. रोड धुवून वगैरे एकदम चकाचक करून मस्त गाडी चमकून घेऊ, काय अडचण नाही. अर्ध्या बॉडीवरच माल आहे आपला, म्हणजे 4 रोल आहे त्याची हाईट अर्ध्या बॉडीवरच आहे. इथं हायवेवर थोडासा जाम झालेला आहे. आपले पेपर आपल्याला केव्हा भेटतात तर बघू. तर भावांना, आपली गाडी लोड झालेली आहे, पण आपल्याला पेपर आज उद्या भेटणार आहे. कंपनीवाल्यांनी ट्रान्सपोर्टरने सांगितलं नाही आपल्याला पेपर केव्हा भेटतील. आपली थोडी फसवणूक झाली, पण आता आपली गाडी भरलेली आहे, त्याच्यामुळे आपल्याला काही ॲक्शन घेता येत नाही. तर उद्या पेपर भेटतील आपल्याला सकाळी. तर या ब्लॉगला इथंच संपूया. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये.